भाजपमधील इन्कमिंगसह पक्षाच्या कारभारावर जाहीरपणे नाराजी वर्तवणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांची अखेर मनधरणी केल्याची चर्चा होतीये। मात्र दुसरीकडे सुधीर भाऊंचा खडसे केला जात असल्याचंही बोललं जातंय। पाहूया हा रिपोर्ट। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिगच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। काही गोष्टी घडतात, काही अनावधानाने घडतात, काही घडवून आणल्या जातात। असं आहे, कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसे का एकनाथ खडसेजी आम्ही नाही केला आहे। ज्याला आम्ही ओरिजिनल म्हणतो 100 नंबरी सोनं, असे सुधीर भाऊ आहेत। भाजपमधल्या उपऱ्यांच्या इन्कमिंग विरोधात मुनगंटीवारांनी छेडलेल्या वॉरवर स्वतः मुनगंटीवारांनीच युद्धविरामाचे संकेत दिलेत। आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल। नगरपालिकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला। याला मुनगंटीवारांनी भाजपमधल्या इन्कमिंगला जबाबदार ठरवत पक्षालाच सुनावलं। त्याशिवाय राज्यव्यापी दौऱ्यांचीही घोषणा मुनगंटीवारांनी करून टाकली। तुम्ही राज्यभर दौरा करणार, आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल, तेव्हा त्या विषयावर चर्चा कर। काही नेत्यांशी भेटतोय। मुनगंटीवारांच्या या घोषणेनं ते भाजपमधले दुसरे खडसे होत आहेत की काय याच्या चर्चा सुरू झाल्या। तसं झालं असतं तर भाजपमध्ये उपऱ्यांना मानाच्या खुर्च्या आणि मूळ निष्ठावंतांची उपेक्षा हा समज अधिक दृढ झाला असता। कारण मुनगंटीवारांप्रमाणेच अशा तक्रार असणाऱ्या भाजप नेत्यांची यादी बरीच मोठी असल्याचं सांगितलं जातं। जर मुनगंटीवारांचा दौरा झाला असता तर भाजपमधल्या एकजुटीवरही सवाल उभे राहिले असते। सोशल मीडियात तर आधीपासूनच भाजपमध्ये उपरे विरुद्ध मूळ तळागाळातले, मंत्रिपदांसाठी पक्षांतर करून निष्ठानिष्ठी करणारे विरुद्ध भाजपशी एकनिष्ठ राहूनही डावलले जाणारे असे गट पडल्याच्या चर्चा आहे। इतकंच नाही तर भाजपमधले बाहेरून येऊन मोठे झालेले विरुद्ध या विरोधात नाराज असणारे पण बोलू न शकणारे अनेक जण मुनगंटीवारांशी सहमत असल्याचं बोललं गेलं। त्यामुळे भाजपमध्ये मुनगंटीवार गटही मोठ्या संख्येने असल्याच्या चर्चा झडल्या। सदैव मोठ्या पट्टीच्या आवाजात थेट आणि तितक्याच पोटतिडकीने भूमिका मांडणाऱ्या सुधीर भाऊंची राजकीय कारकीर्द पाहिली तर शेअर बाजारात लोअर सर्किट लागावं तसा त्यांचा आलेख खाली गेलाय। भाजपची सत्ता येण्याआधी सुधीर भाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते। 2014ला सत्ता मिळाल्यानंतर ते अर्थमंत्री म्हणजे नंबर 2चे मंत्री बनले। 2022ला शिंदेंसोबत भाजपनं सत्ता बनवल्यानंतर सुधीर भाऊंना वनासह सांस्कृतिक खातं मिळालं। सध्या 2024 मध्ये ते केवळ आमदार आहेत, त्यांना कुठलंच मंत्रीपद दिलेलं नाही। काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिगच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। मी तर कोणत्याही ताकदीची, शक्तीची वाट न पाहता काम करतो। मी आज मंत्री नाही तरी पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता घेतो। माननीय मुनगंटीवारजी स्वतः मंत्री असताना पराभूत झालेले आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं, कोणतीही गोष्ट घडली की ते पक्ष म्हणजे आपल्या त्या मंत्रिपदाशी जोडणं हे काही योग्य नाही आहे। या ठिकाणी सुधीर भाऊ थोडे भावनात्मक झाले म्हणून त्याशी त्या ठिकाणी बोललेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांपैकी 7 ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला। एका ठिकाणी शिंदेची शिवसेना, एका ठिकाणी अपक्ष, तर फक्त 2 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष हा निवडून आलाय। 2024ला आमदार जोरगेवारांना भाजपमध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध होता। मात्र भाजपनं मुनगंटीवारांना न जुमानता त्यांना प्रवेश दिला। त्यावेळीही नाराजीची डरकाळी फोडणाऱ्या सुधीर भाऊंनी नंतर विषय संपला म्हणून पडदा टाकला। सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपूर मधली जी स्थिती त्यांची झाली, त्या चंद्रपूरमध्ये त्यांना असं वाटतं की ते विरोधकांशी सामना करू शकतात, परंतु पक्षांतर विरोधकांशी सामना करणं त्यांना अवघड आहे। आणि त्यामुळे आज चंद्रपूर जिल्ह्यामधली जी स्थिती आज आली त्याच्यावरून असं दिसत आहे की त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण कुठेतरी पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांना अपयश आलं। असं आहे, कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसे का एकनाथ खडसेजी आम्ही नाही केला आहे। तुम्ही उगीच हे करताय। सुधीर भाऊंच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्रीजी, आम्ही सर्व लोक
सुधीर भाऊचे त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी मंत्रित्वाचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारी त्या ठिकाणी आम्ही सर्व लोक आहोत. केंद्रातले आमचे सर्व नेते, महाराष्ट्राचे नेते सर्व सुधीर भाऊ सोबत त्या ठिकाणी आहोत. पण काही ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये पराजय झाला तेव्हा काही भावना व्यक्त त्यांनी करून दाखवल्या. त्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील. सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं, असे सुधीर भाऊ आहेत की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात. ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते. म्हणजे मूळ भाजपचे लोक आहेत विदर्भात, त्यात नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वेदना ह्या वेदनाच असणार ना. किशोर जोरगेवार हे आधी भाजप, त्यानंतर शिवसेना, नंतर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशास इच्छुक आणि अखेर 2024ला भाजपमध्ये आमदार झाल्यानंतर स्थिर स्थावर झाले. सुधीर भाऊ नाथा भाऊंच्या मार्गावर चालले आहेत का, असे प्रश्न निर्माण करणारे काही वक्तव्य सुधीर भाऊंच्याकडून होत आहेत. देवाभाऊंची अशी बिलकुलही इच्छा नाही आणि म्हणून देवाभाऊंवर सुधीर भाऊंनी श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं आहे. त्यामधून मार्ग निघल. त्यांच्या असलेली सिनियरिटी, त्यांचा असलेला अनुभव पाहता पक्षाचे उच्चस्थ हे त्यांच्यावर लवकरच मेहर नजर ठेवतील अशा सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या आहे. तुर्तास जोरगेवारांच्या प्रवेशावेळी मुनगंटीवारांच्या विरोधाची डरकाळी निकालानंतरच्या जल्लोषात विरून गेली आणि यावेळीही भाजपच्या कारभारावर चिकित्सेची वाघनखं मारून त्यावर मलमपट्टी झाल्याचं सुधीर भाऊंचा चेहरा सांगतोय. आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल. मात्र भाजपात बाहेरचे येऊन गब्बर झाले भाऊ आणि मूळ भाजपमध्ये नाथा भाऊ नंतर अडकळीत सुधीर भाऊ या चर्चा तर सुरूच आहेत. रवी गोरे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.